कैलाश मानसरोवर अद्भुत अशा गोष्टी आहेत. एकाच कैलासावरती पूर्णपणे बर्फाचं पाणी होतं आणि ते पाणी वाहत वाहत खाली येतं. परंतु ज्यावेळेला ते मानसरोवरमध्ये येतं त्याच्या वेळेला ते गोडं पाणी राहतं, तिथे सृष्टी राहते, तिथे हंस आपल्याला दिसतो, तिथे सर्पाचा जोड आपल्याला दिसतो. अहो त्यातला दगड सुद्धा जिवंत आहे. कैलाश मानसरोवरमध्ये तुम्हाला ज्यावेळेला परिक्रमेच्या दरम्यान जाऊ त्यावेळेला निश्चितपणे मानसरोवरमध्ये उतरू, तिकडची दगड आपण घेऊन येऊ, मानसरोवरचं पाणी आपण घेऊन येऊ, की आपल्या सगळ्या इकडच्या बांधवांना, मित्र परिवारांना, गणगोत्राला प्रत्येकाला आपल्याला ते शुभ तीर्थ देता येईल. त्याचबरोबर तिथला दगड सुद्धा आवर्जून आठवण म्हणून आपण देऊ शकतो. तिथला दगड सुद्धा आहे तो पण सुवर्णकांती आहे, त्याच्यावरती पूर्णपणे सोन्यासारखी झाक आहे. म्हणजे जसं असं एक तेज आपण म्हणतो तसं सोनेरी तेज प्रत्येक दगडावरती आहे. ती याची देही याची डोळा पाहण्याकरता, मानसरोवरमध्ये स्वतः उतरून ती दगड घेण्याकरता, तिथलं तीर्थ स्वतः घेण्याकरता, स्वतः स्नान करण्याकरता आपल्याला खरोखरी त्या ठिकाणी जायला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आवाहन आहे की तुम्ही त्या ठिकाणी या. आपण अगदी नारळी पौर्णिमेच्या रात्री पूर्णपणे मानसरोवर असणार आहोत. तिथे सर्वात मोठा शिवपार्वती म्हणजे उमा संहिता मधला जो महत्वाचा असा सत्संग आहे, तो सत्संग आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि असं म्हणतात की ज्या वेळेला शिवाच्या समोर म्हणजे कैलासाच्या पूर्व बाजूला एक पर्वत आहे, ज्याला नंदी पर्वत असं म्हणतात. तिथे म्हणतात असं की शिवांचे गुरु जे आहेत ते त्या ठिकाणी राहतात, अशी तिथली कथा आहे. आणि मग ज्या वेळेला रात्रीची वेळ असते त्यावेळेला शिव आणि त्यांचे गुरु यांच्यामध्ये संवाद होतो. त्यावेळेला तारे इकडनं तिकडे जात असतात. मग ज्या वेळेला गुरु बोलतात त्यावेळेला तारे इकडनं इकडे येत असतात. आणि हे सगळं अंतर, हे सगळं आपण डोळ्यांनी बघू शकतो. कैलाश मानसरोवरला नारळी पौर्णिमेच्या दिवशीची जी रात्र आहे की निळभोर आकाश असतं, टपोरं चांदणं असतं आणि सुंदर असा चंद्र, आणि मानसरोवरचा तो संपूर्णपणे निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये सजलेला, प्रत्येक क्षणाला ती येणारी हवा काहीतरी आध्यात्मिक असं वेगळं साधन, वेगळी साधना आम्हाला देऊन जाते. आणि याचा प्रत्यक्ष अनुभव आपण ते सगळेजण घेणार आहोत. आपण कैलाश मानसरोवरला पूर्णपणे नारळी पौर्णिमेच्या रात्री त्या ठिकाणी असणार आहोत आणि या सगळ्या गोष्टीचा उमा संहितेमधला सत्संग ऐकत आपण अनुभव घेणार आहोत. हा एवढा मोठा म्हणजे की आपल्या आयुष्यामधला आध्यात्मिक प्रसाद किंवा आध्यात्मिक प्रसंग किंवा आध्यात्मिक आशीर्वाद आपण सगळ्यांनी 100% ग्रहण करायचा आहे.